हाय हॅलो नमस्कार गाईज. ओम साईराम. आता आम्ही चाललो आहे 12-1 वाजलेलं आहे. हा डे 3 आहे. आता आम्ही थोडंसं बाहेर चाललेलो आहे रिलेटिव्हकडं. डॉगेश भाई स्वागतासाठी बसलेले आहेत. शेपूट हलवत आहेत. एखाद्या वेळेस चावू पण शकता, पण इथलचे कुत्रे चावत नाही. एवढं नाही यार. चंचल किती मासूम आहे. खाते पिता घरचं आहे. खरंच खाते पिता घरचं आहे. कुठलं नाही घरचं नाही, बाहेरचे कुत्रे पण असेच आहे, काहीच करत नाही. खूपच शांत आहे गाईच. काहीच कुत्रे दिसत नाही गाईच त्याच्यात व्यवस्थित. माझ्यासारखा मासूम आहे पण खरं स्वीट आहे. कुत्रे स्वीट आहे. माणसांचं माहिती हां. कुत्रे स्वीट आहे इथले गाईज. जे व्लॉग वगैरे करते ना त्याच्यामध्ये खूप गट्स असतात. गट्स खरंच ना. डायरेक्ट त्याची कॅमेरा फॅमिली पण ओपन आहे करून डॉगेश भाईची पुढं. हां डायरेक्ट कॅमेरा ओपन करून भाई बोलायचं होती का बहीण आजूबाजूचे. होती काय माहिती, पण फॅमिली आहे. आता समोर बोलली आजूबाजूचे लोक लगेच भांडणं करते. पण चालू. इथं पण आहे डॉगेश भाई. ते पिल्ले त्यांचे झोपलेत ते पलीकडनं पण आहे. तू काहीच नाही करत पण कसं हाय. इथं बारीक पोरं होते ते बघत होते. आम्ही मोबाईलमध्ये बघून बोलू लागलो. तुम्ही म्हटलं हाय, लगेच लाजले बिचारे. आमचे सवंगडी आम्हाला सोडून पुढे चाललेले आहेत. स्वामी भेटतो थोड्याच वेळात. गाईज हे बघा, छोट्या मुलीला सबस्क्राईब करायसाठी परेशान करतीये ती. ती मुलगी नाही म्हणतीये, ती मुलगी कंटाळली हिला तरी ती परेशान करतीये. अगं तर मित्रांनो, हेच ते गार्डन जिथे आम्हाला यायचं होतं. हा त्याचा एंट्री गेट आहे. आणि या छोट्या मुलांसाठी ना थोडंसं असं कंपाऊंड करून तिथे खेळतात. मस्त आहे. हे एक्झॅक्ट भक्तिनिवासच्या समोरच आहे गार्डन. खूप मोठं आहे, खूपच मोठं आहे. इथं स्क्रीन वगैरे लावलेली बाबांची. कचरा तर बिलकुलच नाही, काहीच कचरा नाही इथं. असं बसायला वगैरे ते पण आहे. खूपच मस्त आहे. आणि डस्टबिन हे ब्ल्यू कलरचं दिसतं. आणि इथं पाणी वगैरे पिण्यासाठी नाही, इथं कॉर्नरला जे मोठं असं काहीतरी केलेलं आहे तिथं 2 बेसिंग पण आहे. हे इथून दरवाजा दिसत असेल. छान आहे, मस्त आहे सगळं. इथेच खाली थोडंसं समोर जाऊन तिथं चहा नमस्कार मित्रांनो, आम्ही आता परत आलेलो आहे गार्डनला. ते 200 गार्डनचं त्या दिवशी राहिलेलं होतं. तर आज आम्ही ते फिरलो तिथं, पण क्लिप घ्यायला विसरलो, कारण की तिथं एवढं छान होतं. आम्ही खेळतच बसतो, काय करणार. आणि माझं 2-3 वेळेस असं झालं की मला वय विचारलं तुझं वय किती. म्हणजे मी छोट्या मुलांच्या ह्याच्यामध्ये गेलो होते खेळायला. मला वाटलं की काय बोलणार आहे एवढं, तर पण बोलणे खाल्ले मी. तिथं हे झालं. आणि आता परत चहा प्यायला आलो. चहा येणं पिणं गरजेचं आहे जरा थंडीच्या दिवसामध्ये. आणि आता इथून लगेच भोजनालयामध्ये जाणार आहे. आम्ही घरचं खातच नाही, आम्ही फक्त सकाळी जे खाल्लं तेवढंच बस. नाहीतर मग आम्ही भोजनालयातच जातो आहे. आणि तिथून आल्यावर बघू काय होतं काय. शांतपणे आम्ही रस्त्याने जात होतो, पण रस्त्याने जाताना काही खोडी करणार नाही आजूबाजूला, असं कधी होईल का. तर इथं कवटाचं झाड दिसलं आणि इथं आम्ही आता कवट तोडत होतो. एक पण कवट पडत नव्हतं. खूप कष्टाने एवढे सगळे दगडं मारून कवट पाडायचा प्रयत्न केला, पण शेवटी काय पडतच नव्हते. लास्टला तर कंटाळली होती बिचारी. आणि वरती एवढे दिसत होते, खूप दिसत होते. मला कॉल आला होता, त्याच्यामुळे मी कॉलवर बोलत होते. मला घरून कॉल आलेला होता. फायनली एक कवट भेटलं. आता ते फोडून बघू कसं लागतं, काय लागतं, कसं निघतं. होप्स पिकलेलं नाही, कच्चं कवट निघालेलं आहे. ते पण आता खूप घाण लागेल खायला. कच्चं कवट चांगलं नाही लागत, पिकलेलं छान लागतं. काय करणार आता, नशीबच खराब. जाऊ द्या.
आम्ही जेवणासाठी भोजनालयामध्ये गेलो आणि तिथं जेवायला थोडासा वेळ होता, तर म्हटलं आतमध्ये जाऊन बघूया जेवण कसे बनवतात. तर बघा किती स्वच्छ ठेवलेलं आहे, किती मोठे मोठे. तर आम्ही जेवण वगैरे करून घरी चाललो होतो आणि मध्येच आम्हाला आईस्क्रीम खायची होती, त्याच्यामुळे आईस्क्रीम वगैरे घेतली. आणि ही जी गाडी दिसते ना तुम्ही, दररोज संध्याकाळी रात्री तिथं कचरा वगैरे काढायला. तर गाईज अशा प्रकारे ह्या व्लॉगचा एंड इथंच होत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू, बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.